निलंबन मागे घेण्याबाबत उद्या निर्णय होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान निलंबनाचा फेरविचार करण्यात यावा अशी विनंती दानवेंनी पत्रामधून नीलम गोरेंना केली आहे। तसंच दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे। माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक आपल्याकडे दिलगिरीचं पत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी विनंती केली आहे की सभागृहामध्ये मला दिलगिरी व्यक्त करण्याची संधी द्यावी आणि पार्टिसिपेट करण्याची संधी द्यावी। त्या संदर्भात सगळी चर्चा या मी माननीय मुख्यमंत्र्यांशी केलेली आहे आणि या संदर्भात जो काही निर्णय आपण आपल्याकडे केलेला आहे तो उद्या या सभागृहामध्ये संसदीय कार्यमंत्री जाहीर करतील। निलंबन ते एकांगी झालेलं आहे। चला ठीक आहे, त्या विषयावर काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी भूमिका मांडलेली आहे की माझ्या तोंडून काही शब्द निघाले असतील तर दिलगिरी स्वतः माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त केली। जी ज्याला गरिमा किंवा पावित्र्य शब्द म्हणता येईल हे राखण्यासाठी माझ्याकडून काही गोष्टी काही झाल्या असेल तर मी त्याचं सभागृहाच्या पावित्र्य राखण्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे। अंबादास दानवेंमुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राची माफी मागावी लागली, त्यामुळे त्यांची चूक किती मोठी होती हे उद्धवजींना कळलं। याच्यातच मला समाधान आहे। उद्धव ठाकरेंना माफी मागायला लावावी अशी परिस्थिती जर त्यांच्या एखाद्या पक्षाच्या नेत्यावर येत असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। सभागृहाला कसे सामोरे जाणार? जाऊ ना बिंदा, ज्याला काय घाबरतो त्याला करायचं म्हणतात ते करायचं तर करू टाका, त्याला काय फरक। भूमिका अशीच राहील, यापुढे सुद्धा शिविका करणार तुम्ही? गणिमत सभागृहात होता तो, बाहेर असता तर आणखी काय झालं असतं। बाहेर जर भेटले असते प्रसाद तर काय केलं? प्रसाद प्रसाद त्यांनी प्रसाद दिला असता तर त्याला त्या ठिकाणी अंगारा लावायला तयारच होते। त्याच्यामुळे उगाच आपल्या भ्रमात राहायचं म्हणून मी सभागृहात पण बोललो ना, बोटं वर करणाऱ्यांची बोटं काढताय। मी सभागृहात माझ्या सगळ्या सहकारी सदस्यांना बोललो जरा बोटं वर करा आणि चला बाहेर, कोण बोटं छाटणार आहे। मी सारखा जातो येतोय। खरं तर आंब्याचा रस काढून दासाला 5 गुटल्या देण्याचं काम मी केलं। आता ते काय प्रसाद देणार? आंब्याचा रस मी काढला, गुटल्या काढल्या, दासाच्या हातात दिल्या।